ओय सुदिया, पेनल्टी चालू आहे का? पेनल्टी चालू आहे का? पेनल्टी चालू ना? सगळे मॅचला ना? पेनल्टी असेल ना? आणि बोनकोडे संघाला टी शर्ट नसल्या कारणामुळे 2 धावांची पेनल्टी असेल. आणि चिंटू वर्मा, नितीन वर्मा उर्फ चिंटू, त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. त्यांच्या मार्फत तुम्ही पाहिलं असेल चिंटू चषक, तेच आमचे मित्र चिंटू वर्मा, त्यांचं देखील स्वागत असेल जॅक म्हात्रे यांच्याकडून. आणि सामन्याला सुरुवात होईल. बॉलर असतील ते सचिन म्हात्रे बोनकोडे संघाकडून. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे बोनकोडे संघ. सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती मारलेला फटका, गॅप मध्ये एक टप्पा खात, दुसरा टप्पा आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि मारलेला चेंडू, षटकार. सोहेल यांच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. षटकाराने आपलं खातं खोलतो तो सोहेल. धाव संख्या झाली ती 7. पाहूया पुढचा चेंडू. व्हाईट पद्धतीचा चेंडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. खूप सुंदर असा मारलेला फटका गॅप मध्ये आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चेंडू जातोय तो चौका. धाव संख्या झाली ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 12. सोहेल यांच्या बॅट मधून एक षटकार आणि एक चौकार आलेला आहे. ते स्ट्राईक वर असतील ते. पुढचा चेंडू जोरण्यात मारण्याचा प्रयत्न, बाईच्या स्वरूपात एक धाव. सचिन ठाकूर चिकू यांचं देखील आगमन होत आहे. हा मारलेला चेंडू सीमारेषा पार, षटकार. सोहेल यांच्या बॅट मधून लांब लचकाचा षटकार आलेला आहे आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ती 19. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल पॉवर प्लेच्या षटकामधला. एक ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20. खूपच सुंदर अशी सुरुवात खेरणे संघाकडून बॅटिंगला आलेले. फलंदाजी करत असताना सोहेल आणि रिहान, सोहेल यांच्या बॅट मधून लांब लचक 2 षटकार आणि एक चौकाराच्या साह्याने खेळत आहेत. 15 धावांची त्यांच्या बॅट मधून आलेले एक खतरनाक खेळी.
पुढचं गोलंदाज महेश. गेल्या मॅचचे सामनावीर महेश तेच गोलंदाजीच्या मार्फत तुम्ही पाहू शकाल. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, हुरकास मारलेला चेंडू आणि गॅप मध्ये एक टप्पा दोन टप्पा खात बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका. थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंजेस. महेश यांना काहीसा कमबॅक करावा लागेल कारण की खेरणे संघाच्या धावा 24. दुसरं षटक फेकत असताना महेश पहिल्या चेंडूवरती चौका खाल्यानंतर थोडासा कमबॅक करावा लागेल ते बनकोडे संघाला. मारेला चेंडू पाहूया हवेमध्ये आणि चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. खूपच सुंदर अशी फलंदाजी सोईल यांच्या बॅट मधून आलेला हा एक षटकार. धाव संख्या झालेली आहे ती 30. खूपच सुंदर अशी फलंदाजी. गेल्या मॅच मध्ये काहीसे ते शांत होते परंतु आता त्यांचं आक्रमण तुम्ही पाहिलं असेल. सोहिल लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू बाईच्या स्वरूपात कट वंडी घोषित क्षेत्रामध्ये चेंडू. धाव संख्या झाली ती 31. आणि खूप सुंदर असं झेल चेतन यांच्या हातामध्ये चेंडू फसलेला आहे आणि फलंदाज बाद होतोय. झटका बसतोय सोहिलच्या स्वरूपात. खूप सुंदर अशी फलंदाजी त्याच्या बॅट मधून. मात्र गोलंदाज यांना थोडासा कमबॅक भेटत असताना महेश गेल्या मॅचचे हिरो. सुंदर अशी फलंदाजी सोहिल यांच्या मार्फत आपल्या संघासाठी. 28 धावांची एक सुंदर अशी खेळी त्यांच्या बॅट मधून. 9 चेंडू आणि 28 धावांची आक्रमण खेळी. नवीन फलंदाज फरान. चेंडू मारायचा होता परंतु चेंडू खूपच सुंदर टप्प्यावरती टाकलेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. हा देखील चेंडू त्याच प्रकारे आणि बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. खूपच सुंदर अशी गोलंदाजी महेश यांनी थोडाफार कमबॅक करून दिलेला आहे बनकोडे संघाला. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, नंतर 1 धाव आणि लगातार ते 3 चेंडू डॉट. महेश खूपच सुंदर अशी गोलंदाजी. एक विकेट देखील त्यांच्या बॉलिंग मार्फत प्राप्त झालेला आहे आणि धाव संख्या झाली ती 31. अमरदादा वारंगे यांचं देखील इथं आगमन होतोय. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल त्यांना पंचांच्या भूमिकेत. अमर वारंगे एक शिरवणे गावचे अष्टपैलू, नवी मुंबईचे देखील अष्टपैलू खेळाडू. नवीन गोलंदाज मयूर. आणि मारलेला चेंडू पाहूया. चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार रियान यांच्या बॅट मधून. जशी सोहिलनी फलंदाजी केली तशाच प्रकारे फलंदाजी करावी लागेल ती खेळणे संघाला. दोन्ही संघ आजूबाजूच्या गावातलेच जाणकार संघ. खूप सुंदर असा झेल. त्याच प्रकारे
पहिल्या ओव्हरमध्ये जो झेल घेतला तशाच प्रकारे आता देखील झेल घेतलेला आहे तो चेतन यांच्या मार्फत खूप सुंदर अशी त्यांची खेळी. नवीन फलंदाज अदनान. खेरणे संघाकडून गेल्या मॅच मध्ये देखील त्यांनी चांगली बॅटिंग केली होती. तेच फलंदाज अदनान आता फलंदाजीसाठी जात असताना इराण यांच्या बॅट मधून मोठ्या आतिषबाजीची अपेक्षा होती परंतु मोठे फटके काय त्यांच्या बॅट मधून आलेले नाही. अरे याला गाडी काय देतं. पहिल्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद केलेला आहे तो गोलंदाज मयूर. पाहूया पुढचा चेंडू आणि पंचांचा इशारा होतो तो वाईट चेंडू, खराब चेंडू. कमबॅक करावा लागेल ते मयूर यांना. आपल्या संघाकडून गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते तिसरं षटक फेकण्यासाठी मयूर. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे कमबॅक करतील. टाकलेला चेंडू मारलेला सरळ फिल्डरच्या हातामध्ये आणि आणखी एक फलंदाज बाद. खूप सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या मार्फत. नवीन फलंदाज दानिश. नवीन फलंदाज खेरणे संघाकडून दानिश. कशा प्रकारे फलंदाजी करतील ते. मारलेला चेंडू घोषित रिजन मध्ये आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ते. आणि धाव संख्या झाली आहे ती 37. आणि फलंदाज बाद. खूपच सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा गेल्या होत्या परंतु काहीच कमबॅक करत असताना बॉलर मयूर खूप सुंदर अशी गोलंदाजी. 3 विकेट देखील त्यांनी प्राप्त केल्यात. बोनकोणी संघाकडून गोलंदाजी करत असताना नवीन फलंदाज सादिक यांना देखील मोठे फटके मारावे लागतील. शेवटचा चेंडू देखील शिल्लक असेल. खूपच सुंदर अशी गोलंदाजी. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात मयूर यांनी. काहीच कमबॅक. खूप सुंदर असा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता आणि ओव्हरची समाप्ती झालेली आहे. घोषित क्षेत्रामध्ये देखील चेंडू गेलेला आहे. एका धावाने धाव संख्या झालेली आहे ती संघाची 38. शेवटचं ओव्हर असेल. नवीन गोलंदाज बोनकोडे संघाकडून गिरीश. हॅलो.
संघाच्या वतीने चौथं शतक फेकण्यासाठी आलेले ते गिरीश. वैयक्तिक पहिलं. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी त्यांच्या मार्फत पाहायला भेटेल. टाकलेला चेंडू, पूल केलेला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय तो सादिक यांच्या बॅट मधून. फरान यांच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार. संघाची धाव संख्या झाली ती 44. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका त्यांच्या बॅट मधून आलेला आहे तो. थोडा कमबॅक करावा लागेल बोनकोडे संघाला. आणखी एक मारलेला फटका पाहूया. हा देखील बॅक टू बॅक दुसरा षटकार. फरान यांच्या बॅट मधून आणि टोटल टीमचे धावा झाले तर 50. खूप सुंदर अशी फलंदाजी फरान यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 षटकार. अशा प्रकारे कमबॅक करतील ते गिरीश बोनकोणे संघाकडून. दोन्ही संघ आजूबाजूच्या गावातले. आणखी एक जोरकास मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू फलीमध्ये का चेंडू आलेला नाही आणि पंचांचा इशारा असेल तो डॉट. पंच काय बोलतील ते. आणि घोषित क्षेत्रामध्ये 22च्या स्वरूपात 1 धाव. पुढचा चेंडू मारलेला चेंडू हवेमध्ये पाहूया आणि हा देखील एक षटकार. खूप सुंदर अशी फलंदाजी फरान यांच्या मार्फत तुम्ही पाहत असाल आणि संघाची धाव संख्या झाली ती 57. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. उलटस पद्धतीचा चेंडू, हा देखील लांब लचक असा षटकार मारलेला आहे तो. फरान यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो. फरान यांच्या बॅट मधून या ओव्हरीमध्ये आलेले चेंडू दे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अखेरच्या ओव्हर मधला हा चेंडू शेवटचा चेंडू देखील असेल. पाहूया. जोरकास मारण्याचा प्रयत्न, पायच्या स्वरूपात 1 धाव आणि ओव्हरची समाप्ती होते ती. आणि धाव संख्या झाली ती 64 आणि 65 धावांचं आव्हान असेल ते बोनकोडे संघाला. 2 धावांची पॅनल्टी देखील असेल. 67 धावांची आवश्यकता असेल ती बोनकोडे संघाला. टोटल धाव संख्या झाली ती 66 आणि 2 धावांची पॅनल्टी पकडून 66 आणि 67चं टार्गेट असेल तो बोनकोडे संघाला. जर हा सामना बोनकोडे संघाला जिंकायचा असेल तर षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करावी लागेल त्यांना.
पाहूया कशा प्रकारे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. खैरने संघाला विनंती असेल, अजून एक सामना खेळवायचा आहे. यानंतरचा या दोन्ही संघातून जो संघ सामना जिंकेल तो सारसोले संघासोबत खेळवण्यात येईल. त्यानंतर तो सामना देखील कोण जिंकेल तो सरळ क्वालिफाईड होईल, ट्रॉफी लागू होईल त्यांना. ही नोंद देखील घ्यायची आहे. फलंदाजीच्या मार्फत बोनकोडे संघाकडून गिरीश आणि महेश, गेल्या मॅचचे हिरो महेश, त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील ते बोनकोडे संघाला, आणि गोलंदाज असतील ते नोमान केरने संघाकडून. दोन्ही संघ एक दुसरीच्या वलखीचे संघ आहेत, आजूबाजूच्या गावातले. त्यांना देखील माहिती असेल गोलंदाज कोण आहे, फलंदाज कोण आहे, याची बॅटिंग कशी आहे, त्याची बॉलिंग कशी आहे. याच प्रकारे काही सांगू शकत नाही. आणि सामन्याला देखील सुरुवात होते. पंच काका यांचा इशारा. पहिल्या चेंडूवरती मारलेला फटका एक टप्पा खाऊन जातोय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलेला आहे तो महेश यांच्या बॅट मधून आलेला चौकार. गेल्या मॅचचे हिरो, गेल्या मॅचचे हिरो महेश यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार. मिलाला बॉल. मॅच बॉल आलेला आहे. एक चेंडू आणि 4 धावा. चांगली अशी सुरुवात बोनकोडे संघाकडून. महेश यांच्या बॅट मधून माग कपडा टाकले ना त्याला. जोरात मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव आणि संघाची धाव संख्या झाली ती 5. संघाच्या वतीने पहिले शतक फेकण्यासाठी आलेले गोलंदाज नोमान. आणखी एक मारलेला फटका पाहूया झेल होतोय की नाही. आणि हा देखील फटका जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अशा प्रकारे संघाची धाव संख्या झाली ती 9. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 9. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील पॉवर प्लेच्या षटकातले. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते. एक खूप सुंदर अशी फलंदाजी महेश यांच्या बॅट मधून येत असताना. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार गोलंदाज. जोरात मारण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज बाद. सुंदर असा झेल घेतलेला आहे. आणि गेल्या मॅचचे हिरो त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या ते फलंदाज देखील बाद होतात. महेश, मोठा झटका लागतोय तर बोनकोडे संघाला.
आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज देखील मैदानात उतरत असताना चेतन. कॅच कोणी पकडली? कमबॅक करत असताना गोलंदाज नुमान. पॉवर प्लेचं हे शतक. महेश यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. चांगली फलंदाजी त्यांच्या बॅटमधून करत असताना हा एक मोठा झटका लागतो तो बोनकोडे संघाला. बाद होऊन त्यांची जागा भरून काढून येत आहेत ते नवीन फलंदाज चेतन बोनकोडे संघाकडून. पाहूया त्यांच्या बॅटमधून कशी फलंदाजी पाहायला भेटेल. पुढचा चेंडू नुमान आणि पहिल्या चेंडूवरची लांब लचक षटकार असा त्यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. खूपच सुंदर असा पूल केलेला फटका. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार त्यांच्या बॅटमधून चेतन आणि संघाची धाव संख्या झाली ती 15. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पॉवर प्लेच्या षटकामधला नुमान यांच्या खात्यातला. खूपच लांब लचक असा षटकार चेतनच्या बॅट मधून आल्या. पाहूया पुढचा चेंडू खेळतील ते चेतन. गोलंदाजी मार्फत नुमान. झेलची संधी होती परंतु खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि ओव्हरची देखील समाप्ती होते. एक ओव्हरीच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 15. 67 धावांचा पाठला करत असताना बोनकोडे संघ नवीन गोलंदाज फरान. पहिला चेंडू डॉट. खूप सुंदर अशी गोलंदाजी फरान यांच्या मार्फत. त्यांच्याकडून अपेक्षा असतील ते खेळणे संघाला. जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातो तो घोषित क्षेत्रामध्ये आणि धाव संख्या झाली ती 16. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर फरान यांची सुंदर अशी गोलंदाजी काहीच कमबॅक करून देत असताना खेळणे संघाला. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल नवी मुंबईचे लिजंड खेळाडू तानाजी काका भोईर. त्यांच्यासोबत असतील ते आतिश वारंगे. खूपच सुंदर असे पंच आणि चेंडू हवेमध्ये. पाहूया झेल होतोय की नाही आणि खूप सुंदर असा झेल घेतलेला आहे तो रियान यांच्या मार्फत. खूपच सुंदर असं झेल आजच्या दिवसातला हा सुंदर असा झेल पकडलेला आहे त्यांनी आणि फलंदाज देखील बाद होतोय गिरीश. मोठी पटक्यांची अपेक्षा असेल ती बोनकोडे संघाच्या पूर्ण टीम कडून. जर हा सामना जिंकायचा असेल नवीन फलंदाज रुपेश चेतन यांच्या बॅट मधून आलेला षटकार जास्तीत जास्त त्यांना स्ट्राइक भेटेल अशी अपेक्षा असेल संघाकडून.
मोठे मोठे षटकार मारावे लागतील, कारण की 67 धावांचा पाठला करत असताना संघाची धाव संख्या झाली आहे ती 16. रुपेश उलटच पद्धतीचा चेंडू, मात्र त्याच्यावरती मोठा फटका मारता आलेला नाही आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि संघाची धाव संख्या झाली ती 17. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. खूपच सुंदर अशी गोलंदाजी फरान यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू खूप उंचावलेला चेंडू आहे. पाहूया कशा प्रकारे बॉल झेल बाद झालेले आहेत. चेतन बाद झालेले आहेत. एक षटकार देखील त्यांच्या बॅटमधून आला होता, परंतु थोडेसे नाराज असतील ते चेतन आणि बाद होत असताना आणि सारचोले संघाला देखील विनंती असेल, जर त्यांचं कोण प्लेयर्स आलेले असतील तर त्वरित समालोचन कक्षामध्ये याचे नाणेफेकी करायची आहे. यानंतर तुमचा सामना देखील खेळवण्यात येईल. दोन्ही संघांमध्ये सामना चालू असणारा हा सामना, जो कोणी संघ सामना जिंकेल तो सारसोले संघासोबत खेळवण्यात येईल. नवीन फलंदाज योगेश. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. योगेश आणि रुपेश यांच्याकडून अपेक्षा असतील मोठे फटक्यांची. फरान यांची खूपच सुंदर अशी गोलंदाजी. फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. 5 चेंडू फेकून आणि 2 विकेट देखील बाद केलेले आहेत. पाहूया शेवटचा चेंडू. फरान खराब चेंडू. पंचांचा इशारा, नो बॉलचा इशारा पंचांचा आणि नो +1. 2 धावेच्या साह्याने धावसंख्या झाली ती 19 आणि फ्री हिटचा चेंडू असेल तो पंच तानाजी भोईर यांच्याकडून. मारलेला चेंडू पाहूया कशा प्रकारे आणि सीमारेषा पार चेंडू जातो तो षटकार. खूपच सुंदर अशी गोलंदाजी होती, परंतु नो चेंडू फेकल्यानंतर शेवटच्या बॉल मध्ये 8 धावा त्यांनी खर्च केल्या. 5 बॉल फेकले होते, फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या. पण क्रिकेट आहे, काय सांगू शकत नाही. 12 चेंडू आणि 42 धावांची अपेक्षा असेल, गरज असेल ती बोनकोडे संघाला. नवीन गोलंदाज खेरणे संघाकडून आशर. त्यांना कमबॅक करावा लागेल की बोनकोडे संघाला रोकावा लागेल जर सामना जिंकायचा असेल. आणि फलंदाज असतील ते स्ट्राईकवर रुपेश यांना मोठे फटक्यांची कामगिरी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल. जोरात मारण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, परंतु योगेश यांनी त्यांना थांबवलेलं आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि संघाची धाव संख्या झाली ती 26. अजूनही मोठे फटक्यांची अपेक्षा असेल ती योगेश यांच्याकडून. एक षटकाराच्या साह्याने खेळत आहेत ते योगेश. पुढचा चेंडू पाहूया. मारलेला चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज देखील बाद होत आहेत. नाराज असतील स्वतःवरती. खूपच सुंदर अशी कॅच पकडले फरान हिरणे संघाकडून. नवीन फलंदाज मयूर. दोन्ही संघ आमने सामने, एकाच गावातले, आजूबाजूच्या गावातले. सदुसष्ट धावांचा पाठला करत असताना
संघाची धाव संख्या झाली आहे ती 26. मोठे फटके मारावे लागतील, कारण की खेरणे संघाची खूपच सुंदर अशी गोलंदाजी तुम्ही पाहत असाल. पुढचा चेंडू बॅट्समन कोण आहे? नवीन फलंदाज मयूर. चेंडू काय मयूर यांना समजलेला नाही आणि डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी करत असताना आपल्या संघाकडून एक टप्पा खात चेंडू चाललाय तो सरळ फिल्डरच्या हातामध्ये आणि चांगला थ्रो आणि एकच धाव प्राप्त करण्यात यश झालेले आहेत. चार चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 27. हा देखील चेंडू सुंदर चेंडू. शेवटचा चेंडू देखील शिल्लक असेल. शांत असं क्रिकेट. गोलंदाज खूपच सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या मार्फत. एकही मोठा फटका मारून दिलेला नाही. मारलेला फटका पाहूया. आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला हा चेंडू चौकार. शेवटचं षटक असेल आणि संघाची धाव संख्या झाली ती 31. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारावे लागतील बोनकोडे संघाला, तरच हा सामना ते जिंकू शकतील. 6 चेंडू आणि 36 धावा. सारसोले संघाला विनंती असेल तुमचा कर्णधार त्वरित इथे यायचंय समालोचन कक्षामध्ये. यानंतर सामना होईल. या चालू सामन्यामधून जो संघ जिंकेल तो सारसोले संघासोबत खेळवण्यात येईल. त्यांना विनंती असेल त्वरित मंचावरती यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. पुढचा चेंडू नवीन गोलंदाज सादिक आणि रनअप मध्ये थोडीशी गफलत. थोडस त्यांना काही समजलेलं नाही. क्रिकेटमध्ये असं काही थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. आणि वाईट चेंडू, पंचांचा इशारा. काही दुखापत झालेली नाही ना? लागला नाही ना बाई. दोन्ही संघांना खेळत असताना विनंती असेल सांभाळून खेळा. कोणालाही दुखापत होईल यांची काळजी घ्या. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सादिक तयार. पाहूया 35 धावांची गरज. 6 चेंडू 35 धावा. मारलेला चेंडू आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काय चेंडू फलीमध्ये आलेला नाही. आणि डॉट चेंडू. 4 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल. हा देखील चेंडू एकाच धावेवर समाधान मानावं लागेल.
मारलेला चेंडू फलंदाज बाद. नवीन फलंदाज नवनीत. इथं मात्र हा सामना खेरणे संघाकडून झुकत असताना सारसोले संघाच्या कर्णधाराला विनंती असेल तोरी तिथे यायचं आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी राहिलेला आहे. यानंतर तुमचा सामना खेळवण्यात येईल. तो संघ हा सामना जिंकेल. पुढचा चेंडू सादिक. शांत पद्धतीचं क्रिकेट आणि मिस फील्ड झालेली आहे इथे फरहान यांच्या मार्फत. 4 धावांसाठी हा चेंडू गेलेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे बालू बॉल आले, बालू बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चेंडू हवेमध्ये खूपच उंचावर गेलेला चेंडू. पाहूया झेल होतो का आणि झेल बाद. आणि खेरणे संघाचे अभिनंदन असेल आणि मॅन ऑफ द मॅच देखील नो डाऊट फरहान यांना जाईल. बॅटिंग करत असताना एक स्फोटक खेळी 24 धावांची खतरनाक खेळी त्यांच्या बॅटमधून आणि गोलंदाजीसाठी आले होते तेव्हा 2 विकेट देखील प्राप्त केले त्यांनी. अमर वारंगे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल. फरहान यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. खूपच सुंदर अशी फलंदाजी त्यांच्या बॅटमधून असे लांब लचक असे षटकार आले. गोलंदाजी करत असताना देखील सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या मार्फत 2 विकेट देखील बाद केले. आपल्या संघाला कमबॅक करून दिलं. तेच फरहान मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले आहेत.